आणि आज कॉफीमध्ये माझ्यासोबत जे गेस्ट आहेत ते देखील खास आहेत, कारण तसं पाहायला गेलं तर भाजप या पक्षाचा पक्ष म्हणून झालेला प्रवास ज्यांनी फार जवळून पाहिला, त्यासोबतच ABVP मध्ये अतिशय सक्रिय, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये त्या काळामध्ये ABVPचं जे काम होतं ते त्यांच्या अखत्यारीत घडलं, तेच त्यावेळी प्रेसिडेंट होते आणि त्यानंतर मला वाटतं ती कारकीर्द फार कोणी गाजवू शकलेलंही नव्हतं. त्यानंतर पार्ल्यासारख्या मतदारसंघामध्ये शेवटी लोकांना हे म्हणायला लावणं की पार्ला म्हणजेच पराग आणि पराग म्हणजेच पार्लं, ही जी अचीवमेंट आहे, कारण हाकेला धावून येणारा आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे पराग अळवणी आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि कॉफीमध्ये. खूप खूप आभार. नेहमी मी हा शो टीव्हीवर बघत असतो, आज मला तुम्ही बोलवलं त्याच्याबद्दल मुख्य म्हणजे आभार. खूप खूप धन्यवाद की तुम्ही शो पाहता याबद्दल. पण जसं मी सुरुवात केली की तुम्ही खरं तर भाजपचा सबंध प्रवास हा पाहिलेला आहे, म्हणजे क्रमांक 4चा असलेला पक्ष ते क्रमांक 1चा असलेला बनलेला पक्ष, इथपासूनचा प्रवास आणि त्या काळात अगदी अडवाणीजींसोबत चे काही अनुभव, ABVP मधले सक्रिय सहभाग, मुंबई ज्यांनी त्या काळामध्ये पेलवली आणि खरं तर भाजप 4थ्या क्रमांकावर असताना किंवा तितकंसं मुंबईमध्ये मोठ्या नंबरवर नसताना सुद्धा ते पेलवून नेणं आणि ते सातत्य ठेवणं, हे किती कठीण होतं? नाही वृषाली, मला अजून आठवत आहे 1984 सालची लोकसभेची निवडणूक. मी काही तेव्हा कार्यकर्ता नव्हतो, पण घरी एक माझ्या राजकीय चर्चा नेहमी असायची आणि एक ओरिएंटेशन अर्थातच अँटी काँग्रेस खूप होतं आमच्या घरी. आणि त्यामुळे भवन्स कॉलेजला, मी ज्या कॉलेजला शिकायचो त्याच कॉलेजला काउंटिंग होतं, त्यामुळे मी काउंटिंगच्या वेळेला गेलो होतो आणि सुनील दत्त साहेब तेव्हा जिंकले, देशभरामध्ये काँग्रेसची लाट होती, भाजपचे केवळ 2 खासदार निवडून आले होते आणि त्या पार्श्वभूमीवर मी 1985 साली भाजपच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे एका अर्थाने येस की 2 खासदारपासून सुरू झालेला प्रवास आणि आता तिसऱ्यांदा केंद्रातलं सरकार, हा प्रवास बघा एका वाक्यात सांगायचं झालं तर ज्याचा उल्लेख माननीय मोदीजी, माननीय अमित शाह त्यांच्या प्रत्येक भाषणात करतात आणि तो फार महत्त्वाचा आहे की अनेक पिढ्या खपल्या आणि त्यांनी खपल्या म्हणण्यासारखंच काम केलं आणि माहिती होतं डिपॉझिट जाणार आहे तरी निवडणुकीला उभे राहायचे, माहिती होतं आपल्या उमेदवाराचं डिपॉझिट जाणार आहे तरी प्रचार करणारे कार्यकर्ते होते आणि 5 वर्ष काम, मोर्चे, आंदोलनं हे करत 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 त्या पिढ्यांनी जे काम केलं, जगवला पक्ष, त्यामुळे आज हे दिवस बघायला मिळतात. तुम्ही अनेक नेत्यांना देखील घडवलं. नाही, मी नेत्यांना घडवलं वगैरे म्हणणं खूप चुकीचा शब्द आहे. ब्रेक दिला असं म्हणायला हरकत नाही.